समजा आपण एक एक्झाम्पल घेऊयात, की मी परिक्रमा करायला लागलोय. मी परिक्रमा करतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी इमर्जन्सी आली, कुठल्याही प्रकारची, हॉस्पिटल किंवा अशा पद्धतीचं. तर तुम्ही तुमची परिक्रमा स्थगित करू शकता का? हां. तर अ, कसं आहे, की ह्याच्याबद्दल मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगू शकते. ओके. ज्या तटावरून सुरुवात करतो त्याच तटावर असतो. म्हणजे आपण जेव्हा समुद्र नावेने ओलांडायला लागतो, तर हं, तो हं. ओलांडून आपण दुसऱ्या तटावर जोपर्यंत जात नाही, हं, हं. तोपर्यंत जर अशा पद्धतीची काही इमर्जन्सी आली, तर अशी एक सुविधा आहे, की जी आपण मैया आपल्याबरोबर वागवतोय, हो, हो. ती त्या आश्रमात ठेवायची बरं. आणि त्याच्यानंतर आपली जी काही इमर्जन्सी आहे, ती हं, जर निपटवून आपण येऊ शकलो. म्हणजे आता माझ्या बाबतीत असं घडलं, शूलपाणीच्या जंगलात कुठेही रेंज नव्हती. मी परिक्रमा केली तेव्हा रस्ते नव्हते. बरं, तर डोंगरावरती टॉपवर गेल्यानंतर माझा फोन वाजला. कारण कुठेच रेंज नव्हती, तर एरोप्लेन मोडवर टाकायचं त्या दिवशी विसरले. बरं. माझ्या भावाचा फोन आला गदगदत्या आवाजामध्ये, की वडील माझे खूप जास्त सीरियस आहेत. म्हणजे हं, हं, हं. काहीही होऊ शकतंय, कधीही होऊ शकतंय. हं. तर तू ताबडतोब ये. त्याच्यानंतर रात्री माझ्या मिस्टरांचा पण फोन आला. ते म्हणाले, की "मी इथे आहे. तू काही काळजी करू नको. तू तुझी परिक्रमा पूर्ण कर." हं, ह्या सगळ्यामध्ये आश्रमात फोन आल्यामुळे शेजारी-पाजारी जे होते आणि शूलपाणी जंगलात मी म्हणलं तसं स्वामी लोकं खूप कटाक्षाने जंगलात एकट्याने नाही चालायचं हे सांगतात आणि ते बरोबर परिक्रमावासी आल्याशिवाय पाठवत नाहीत. तर हं, हं, हं. काही जे होते माझ्याबरोबरचे सहपरिक्रमावासी, हं. त्याच्यातला एक ज्ञानी माणूस होता. त्याच्या 3री-4थी परिक्रमा होती आणि त्याच्या आणिक ज्ञानी माणसांशी ओळखी पण होत्या. बरं. मग त्यांनी फोन केले आणि विचारलं, की असं-असं ह्या ताईंना फोन आलाय, तर ह्यांनी काय करायचं? चर्चा झाली ज्ञानी लोकांची हो. आणि मग त्याने असं सांगितलं, की रामदास स्वामी, तुकाराम महाराजांसारखी उदाहरणं देऊन मला सांगितलं, की ते सुद्धा त्यांच्या आई शेवटच्या क्षणाला त्यांच्या आई-वडिलांजवळ होते. हं, हं, तर त्यामुळे आपण तर सामान्य जन आहोत, तर आपल्याला असलंच पाहिजे. हं, आई-वडील हे पहिलं कर्तव्य आहे. हं, हं. परिक्रमा कितीही महत्त्वाची असली तरी. आणि खूप डोळ्यात अश्रू दाटलेले असताना असं ठरलं, की ठीक आहे मग आता सोमा महाराज म्हणून थोडं हं. पुढे जाऊन एक आश्रम होता. त्या आश्रमात मी माझी मैया ठेवायची आणि परत येऊन तिथून सुरू करायची सुरू परिक्रमा. करायची परिक्रमा.